नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी भेंडीची भाजी आणि जिऱ्याच्या फोडणीचं वरण दाखवणार आहे। भेंडीचे थोडेसे मोठे मोठे काप करून घेतले। ही आपण दाण्याचं कूट घालून भाजी करणार आहोत। खूप छान टेस्ट येते। नेहमीसारखीच फोडणी करायची आहे। सगळं साहित्य रेडी आहे। लेट्स गेट स्टार्टेड। तवा तापवून घेऊ पहिल्यांदा। ही आयडिया अशी आहे की एकीकडे भेंडीची भाजी करायची आणि दुसऱ्या गॅसवरती वरण पण करायचं। त्यामुळे दोन्ही आपल्या रेसिपीज फटाफट तयार होतील। एक्स्ट्रा वेळ घालत नको राहायला। मोहरी घालून घेऊया। ती तडतडली की हिंग, हळद आणि अगदी सोपी कृती आहे। हीच भेंडीची भाजी बटाट्याचे काप घालून सुद्धा करता येते किंवा चिंचेच्या कोळाची सुद्धा करता येते। अतिशय छान लागते। फोडणी आपली एकीकडे मोहरी तडतडली आहे, त्यात हिंग घालूया, थोडी हळद आणि आता भेंडी। आता भेंडी छान परतून घेऊ। ही काय अशी खूप शिजवत ठेवावी लागत नाही, त्याच्यामुळे त्याला परतलेला आणि रोस्टेड फ्लेवर जो येतो तो जास्त छान लागतो खरं म्हणजे। थोडी तशीच ठेवून देऊया। आता एकीकडे मी इथे वरणासाठी सुद्धा तयारी करून घेते। हे आहे कडीलिंब। थोडा कडीलिंब आपल्याला भाजीत फ्लेवरसाठी घालायचा आहे। तर तो नॉर्मली फोडणीत घातला जातो, पण आता मी तो नुसताच वरतून खुडून घालणार आहे। तरी सुद्धा फ्लेवर छान येतो, कारण आपण परतू त्यावेळेला कडीलिंब त्या परतण्यामध्ये मिक्स होईल छान। आता थोडा वेळ ही भाजी तशीच आपल्याला ठेवायची परतत। एकीकडे आपण वरणासाठी भांडं तापवायला ठेवूया। आणि वरणात आपण फोडणीमध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे जिरं घालणार आहोत आणि जिऱ्याबरोबर कांदा, टोमॅटो आणि कडीलिंब हे फोडणीत घालायचं आहे। अतिशय फ्लेवरफुल वरण होतं। एकीकडे आपल्याला थोडं मीठ ऍड करूया त्याच्यात। मिठाबरोबर त्याचबरोबर थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ। जसं मी मागे म्हटलं त्याप्रमाणेच आपण जर अंदाजाने मीठ आणि साखरेचं प्रमाण घालायला लागलं तर हळूहळू आपल्याला कळतं। मग ते टीस्पून, टेबलस्पून पर्यंत जायची वेळ येत नाही। फीलवरती आपण ती टेस्ट करू शकतो। आता आपण ही थोडी परतून झाली, त्याच्यावर झाकण घालून ठेवूया। एकीकडे आपलं वरणाचं पातेलं 5 मिनिटं थोडं गरम होतं। गरम झालंय, त्याच्यात तेल घालूया। ह्याच्यात खरं म्हणजे नुसतं तूप घातलं तरी सुद्धा खूप छान फ्लेवर येतो, तर डेफिनेटली ट्राय करा। ह्याच्यात आपण मोहरी घालणार नाही आहोत, फक्तच जिरं। पण हे जिरं सुद्धा अगदी थोडं नाही, जरा जास्त घालायचं। हिंग सुद्धा थोडा जास्त घालायचं। तेल गरम होऊ दे आणि तेल आता आपलं गरम होतंय तोपर्यंत मी टोमॅटो आणि कांदा दोन्ही जरा थोडं चिरून घेते। कांदा थोडा बारीक करूया आणि टोमॅटो चिरून घेऊया। रफली चॉप्ड ऑनियन। हे दोन्ही एकदम दाखवण्याची आयडिया म्हणजे कधीतरी आपल्याला परत परत वेळ द्यायला नसतो वेळ, तर ते एकाच वेळेला आपण एका गॅसवर भाजी आणि दुसऱ्या गॅसवर वरण करून घेऊ। म्हणजे मग फक्त पोळी रेडी असेल तर किंवा भात रेडी करता येईल आणि आपलं जेवण रेडी।
अगदी ढोबळ मानाने तुकडे करायचे, ते काय अगदी असे बारीकच पाहिजे असं काय नाही आहे. चला हे रेडी झालं. आता आपण तेल गरम झालं, एकदा भाजी परतून बघूया. याने ती थोडी चांगली शिजते, नाही तर जरा कच्ची राहते. आता आपण एकीकडे वरणामध्ये फोडणीत जिरं घालूया. ह्यात थोडं जास्त घालायचं, त्याप्रमाणे क्वांटिटी जरा वाढवून घेऊ. पहिल्यांदा जिरं घालूया. ते तडतडलं, लगेचच तडतडतं शक्यतो, त्यामुळे आपल्याला रेडी राहायला पाहिजे. हिंग घेऊन, हिंग आणि हळद, आणि नंतर लगेच आपण वरण शिजवताना हळद घातली, कडीलिंब घालूया. हा जो मस्त तडतडल्याचा आवाज आला तो एकदम कडीलिंब, त्या फ्लेवर त्याच्यात मस्त तेलात उतरला राईट अवे. आय विश तुम्ही त्याचा छान असा तुम्हाला फ्लेवरफुल वास घेता आला असता कडीलिंबाच्या फोडणीचा. तो कांदा आणि टोमॅटो परतून घेऊया जरा. जर ह्याच्यात तुम्हाला मिरची टाकायला आवडत असेल तर तुम्ही डेफिनेटली मिरची घाला, म्हणजे सुद्धा मिरची फोडणीत घालू शकतो. मी इथे तिखट घालणार आहे दोन्हीमध्ये. आणि आपण डाव सुद्धा एकच वापरणार आहे. टेस्टी भाजी झालेली आहे नक्कीच. ओके, आता मागचा जो गॅस होता तो थोडा बारीक होता, त्याच्यामुळे त्या पुढच्या बर्नरवरती आणखी येतो. आणि आता तिथे आपण वरण उकळून घेऊ. आपलं एक छान उकळी आली पाहिजे त्याला, की मग आपलं वरण पण रेडी आणि भाजी पण रेडी. म्हणजे अर्धा स्वयंपाकच झाला नाही का. There you go.
तुम्हाला